नमस्कार, आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर एकंदरीत आज आपण द्राक्ष या प्लॉटमध्ये आलोय. सावळज भागामध्ये आहे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. याच भागातील एक प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी जे की सचिन पाटील त्यांच्या या प्लॉटमध्ये आहे. त्यांनी साधारण 8 ते 10 वर्षापूर्वी थॉम्सन ही द्राक्षामध्ये असणारी जी सीडलेस व्हरायटी आहे, त्याची लागवड केली आहे आणि साधारण आज 8 वर्षानंतर साधारण 28 सप्टेंबरची ह्या थॉम्सन सीडलेसमध्ये फळ छाटणी घेतलेली दिसून येत आहे. आणि आज साधारण 4.5 ते 5 महिने कंप्लीट झाले आणि आज युरोप एक्सपोर्टसाठी कटिंग या ठिकाणी चालू आहे. तर तसं पाहायला गेलं 1 एकर क्षेत्रामध्ये त्यांनी थॉम्सन सीडलेस या व्हरायटीची लागवड केली आहे. आतापर्यंत साधारण त्यांना 3.5 ते 4 लाख रुपये इतकं प्रति एकरी खर्च आलेला आहे युरोप एक्सपोर्टसाठी आणि साधारण त्यांच्या ह्या 1 एकर क्षेत्रामधून 12 ते 13 टन इतकं अवरेज उत्पादन त्यांना भेटलंय आणि युरोप एक्सपोर्टसाठी जो दर आहे तो खूप चांगला भेटलाय. साधारण ₹150 प्रति किलो इतका दर भेटलाय. म्हणजे साधारण 13 ते 14 लाख प्रति एकर इतकं त्यांना याच्यामधून उत्पादन भेटणार आहे आणि तसं पाहायला गेलं तर वरचा 3.5 ते 4 लाख रुपये खर्च वजा करता निव्वळ उत्पादन जे आहे ते साधारण 8 ते 8.5 लाख रुपये इतकं प्रति एकर थॉम्सन व्हरायटीमध्ये घेतलंय. मुळातच ही व्हरायटी असताना सीडलेस व्हरायटी आहे आणि या व्हरायटीची लागवड जास्त प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, जे की मुळातच द्राक्ष उत्पादनामध्ये द्राक्ष पंढरी म्हणून ओळखली जाते. या भागामध्ये या व्हरायटीची जास्त प्रमाणात लागवड करत असतात. आणि मुळातच ह्या व्हरायटीची लागवड हे एक्सपोर्ट हे डोळ्यासमोर ठेवून केली जाते. आणि जे युरोप असतील किंवा जे इतर आखाती देश असतील, तर त्या देशांना जास्त प्रमाणात रेसिड्यू फ्री जे की कोणतंही रासायनिक अंश त्या फळामध्ये किंवा फळावरती विरहित असणारं उत्पादन करण्याचा ते जे लेबल क्लेमनुसार दिलेली जी औषधं असतात किंवा त्यांच्या शेड्यूलप्रमाणे ते दिलेलं शेड्यूल असतं, ते शेड्यूल पाळून त्याच्या माध्यमातून हे उत्पादन घेतलं जातं. आणि खूप चांगल्या पद्धतीने सरांना हे छाटणीच्या असेल किंवा पुढचं खत व्यवस्थापन असेल किंवा प्रत्येक गोष्टीच्या चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी तंतोतंत पालन केलंय, जेणेकरून भविष्यामध्ये चांगलं उत्पादन घेऊन आपलं शेतीमधलं असणारं, द्राक्षामधील असणारं अर्थकारण मजबूत केलंय. तसं पाहायला गेलं तर हे द्राक्षाचं कटिंग जे आहे ते 28 सप्टेंबरचं कटिंग आहे. कटिंगच्या अगोदर जे लागणाऱ्या गोष्टी असतील, रासायनिक खतं असतील, शेणखत असतील, ते प्रत्येक झाडाला भरून घेतले, जेणेकरून झाडाच्या भविष्यामध्ये जे होणारी पोषण द्रव्याची क्षमता आहे, ती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मेंटेन होईल. त्याचबरोबर बेसल डोस भरल्यानंतर जी छाटणी व्यवस्थापन आहे, ते चांगल्या कुशल कामगारांच्या माध्यमातून केले. त्याचबरोबर छाटणी व्यवस्थापन नंतर जे लागणाऱ्या वेगवेगळ्या पेस्ट असतील, त्या पेस्टचा सुद्धा वापर केला, जेणेकरून भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने फुटवे फुटून त्या फुटव्यामधून एक समान फूट आल्यानंतर येणारी पुढची जी फुलोरा अवस्था असेल, सेटिंग अवस्था असेल, त्या दोन्हीही स्टेजमधल्या जी संवेदन स्टेज असते आणि ह्या स्टेजमध्ये कुठल्याही किडीचा, रोगाचा, डावणीसारख्या रोगाचा, भुरीसारख्या रोगाचा, करपासारख्या रोगाचा किंवा मावा असेल, थ्रिप्स असेल किंवा उडद्या भुंग्या असेल किंवा दुसरा आपला मिलीबग असेल, ह्या किडींचा रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये त्याच्यासाठी जे दिलेले लेबल क्लेमनुसार जे की युरोपने रिकमांड केलेली कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा वापर करून चांगले रेसिड्यू फ्री उत्पादन त्यांनी आपल्या प्लॉटमधून घेतलंय. साधारण आज हे कटिंग चालू आहे. आजची तारीख आहे 20 फेब्रुवारी आणि साधारण त्यांना जो दर भेटला युरोप एक्सपोर्टसाठी ₹150 प्रति किलो इतका दर भेटलाय आणि तसं पाहायला गेलं तर 1 एकर क्षेत्रामधून त्यांना सरासरी 13 ते 14 टन इतकं अव्हरेज उत्पादन या ठिकाणी भेटलंय आणि पाहायलाच गेलं तर एकरी साधारण 3.5 ते 4 लाख रुपये इतका खर्च आणि उत्पादन जे झालंय टोटल ते साधारण 13 ते 14 लाख रुपये इतकं झालंय. म्हणजेच निव्वळ उत्पादन जे आहे ते ना साधारण 9 ते 10 लाख रुपये इतकं त्यांच्या हातामध्ये राहिलंय. मुळातच जे द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील, तर शक्यतो आपल्या द्राक्षाला मागणी ही जास्त प्रमाणात आपल्या डोमेस्टिक मार्केटमध्ये देखील राहत असते आणि त्याचबरोबर दूरचा दृष्टिकोन जर ठेवला, युरोप असेल, आखाती देश असेल, चायना असेल किंवा जे इतर कंट्री असतील, तर त्या कंट्रीमधून सुद्धा जास्त प्रमाणात आपल्या द्राक्ष या पिकाला जास्त मागणी राहत असते. मुळातच हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सचिन पाटील म्हणून एक प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी जे सावळज या पंचकृषीमधील आहेत आणि त्यांनी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आज चांगलं उत्पादन घेतलंय आणि घडाची साईज पाहायला गेलं तर साधारण अर्धा किलोच्या वरती प्रत्येक घड आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. अर्धा किलो असेल, 600 ग्रॅम असेल, 700 ग्रॅम असेल, इतकं अवरेज उत्पादन त्यांना भेटलंय आणि आजचं जे कटिंग चालू आहे ते युरोप एक्सपोर्टसाठी चालू आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल, तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.